आज तर चिवने दाखवून दिलं की त्याचा मोबाईल फुल वॉटरप्रूफ आहे. कितीही पाण्यात बुडवलं तरी पण काहीच होत नव्हतं. तर जय श्रीराम मित्रांनो, आजचा ब्लॉग चालू होतो आपल्या कामावरून. बॉटल आणि बॅटरी घेऊन जात होतो एसटीपी कडे, कारण की मला सोलर आणि मोटर चालू करायची होती. रात्रीच्या 12 वाजेपासून ते सकाळच्या 6 वाजेपर्यंत मी हेच कामं करत बसलो होतो. सर्व सोलर चालू केल्यानंतर मला एकच काम होतं, ते म्हणजे टँक मोटर चालू करायचं. ते चालू करून मी जात होतो गेटवर, कारण की आता 2 तासात सुट्टी होणार होती. गेटकडे जाता जाता मी चेक करून घेतलं की टँक मोटर बरोबर चालत आहे आणि इकडून T5 ची मोटर बंद झाली आहे. पाणी बरोबर येत होतं, त्यासाठी मी दुसरीकडे निघालो होतो, ते पण T3च्या बोरवेल कडे. सर्व एकदम सुरळीतपणे चालू होतं. चला म्हणलं आता घराकडे निघूया. तेवढ्यातच आपला कृष्णाभाऊचा फोन आला की मला पाणी पियाला जायचंय, तू ये गेटवर. त्यासाठी तिथं गेटवर बसलो. कृष्णाभाऊ आला, लगेच आम्ही निघालो आमच्या घराकडे. घरी आल्यावर तर काय पाहतोय की आपला चिव तर आपल्या मोबाईलला कपड्यासारखं धुवत होता. पाण्यात बुडून आणि धुवून पण त्या मोबाईलला काहीच होत नव्हतं. आता कमेंट मध्ये सांगा बरं, हे मोबाईल कोणता असेल. लगेच धुवून मोबाईल चालू करून पाहिला तर एकदम सुरळीतपणे चालू होता. भेटूया आता समोरच्या ब्लॉग मध्ये. सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. खत्म.